गेटवेहून एलिफंटाकडे जाणारी बोट ही उलटलेली आहे। बोटीत 30हून अधिक प्रवासी असल्याची माहिती मिळते। गेटवेहून एलिफंटाकडे जाणारी बोट ही उलटल्याची माहिती आणि या बोटीमध्ये चक्क 30हून अधिक प्रवासी असल्याची माहिती आत्ताच्या घडीला मिळते। मुंबईतून ही मोठी बातमी आपण पाहतोय। 30हून अधिक प्रवाशांना एलिफंटाकडे घेऊन जाणारी बोट ही उलटलेली आहे। गेटवेहून मुंबईच्या टाउन परिसरात असलेल्या गेटवेहून एलिफंटा या बेटाकडे जाणारी बोट ही उलटलेली आहे। या बोटीमध्ये 30हून अधिक प्रवासी असल्याची माहिती मिळते। ही दृश्य आपण पाहतोय त्या बोटीचं बहुधा सर्च ऑपरेशन सुरू असावं, त्या बोटीत असलेल्या प्रवाशांचं सर्च ऑपरेशन सुरू असावं, या प्रवाशांचा शोध घेण्याचं काम सुरू असावं। ही दृश्य आपण पुढारी न्यूजच्या टीव्ही स्क्रीनवर पाहतोय। एक्सक्लुझिव्ह अशी दृश्य आहेत। बोटीमध्ये 30हून अधिक प्रवासी असल्याचा सध्याची माहिती मिळते। तर इतर बोटींमधून प्रवाशांना वाचवण्याचा प्रयत्न सुद्धा सुरू आहे। आपले प्रतिनिधी निखिल चव्हाण आपल्या सोबत आहेत। अधिकचा तपशील त्यांच्याकडून घेऊया। निखिल, विक्रांत, ही काही वेळापूर्वी घडलेली घटना आहे आणि या घटनेमध्ये जवळपास जी एलिफंटेला झालेली बोट होती, या बोट उलटल्याची घटना घडलेली आहे आणि याच्यावरती एकूण 30 प्रवासी आहेत ते स्वार असल्याची माहिती आहे ती मिळते। ही बोट नक्की कुठल्या कारणामुळे जी बुडालेली आहे, उलटलेली आहे, याचं कारण अजूनपर्यंत अद्याप स्पष्ट आहे। परंतु जेवढे प्रवासी होते त्यांना आता वाचवण्याचे शर्थीचे प्रयत्न आहेत ते केले जात आहेत। इतर बोटच्या सहाय्याने या सर्व जे प्रवासी आहेत त्यांना वाचवण्यासाठी जे शर्थीचे प्रयत्न आहेत ते केले जातात। पाहायचं झालं तर काही महिन्यांआधी देखील अशी एक घटना आहे ती घडलेली होती, परंतु त्याचं कारण आहे ते या बोटमध्ये तांत्रिक बिघाड झालेला होता ते होतं। परंतु आता जी घटना घडलेली आहे त्याचं कारण नक्की आपल्याला पाहावं लागेल। कारण निखिल, आणखी जो तपशील आहे तो तुमच्याकडून जाणून घ्यायचा आहे। माझा सहकारी आपले प्रतिनिधी आवेश तांदळे आपल्या सोबत आहेत। ते आपल्याला समजावून सांगतायत की नेमका हा अपघात कसा झालेला आहे। मी आवेशकडे जातो। आवेश, आपण बघू शकतो हे गेट ऑफ इंडियाचं हे इथून सगळ्या बोट फरारी बोटचे जातात। आपण बघू शकतो दर हॉलिडेला सुद्धा इथून मोठ्या प्रमाणात प्रवासी जात असतात। हा त्याचा मार्ग आहे, बघू शकतो हा गेटवे पासून निघालेला आहे। एलिफंटा मुंबई फेरी हे असं जात जात या घारापुरी इथपर्यंत हा एलिफंटा केव्जपर्यंत हा प्रवास डेलीच असतो। पण या बोटमध्ये 30 लोक होते विक्रांत, म्हणजे ओव्हरलोड होते, नक्कीच ओव्हरलोड। आपण बघू शकतो ज्या वेळेस आपण जेव्हा प्रवास करतो तो जे प्रवासी राहतात ते सेल्फी काढण्यासाठी किंवा यासाठी वन साईड पण होऊ शकतात। या मार्गातच हा ॲक्सिडेंट हे अपघात झाला असेल आणि ओव्हरलोडमुळे झाला असेल। हा कमीत कमी 30 ते 35 मिनिटाचा अंतर असतो। या अंतराचा हा अपघात झालेला आहे विक्रांत। बघू शकतो की बघ गेटवे ऑफ इंडिया ते एलिफंटा केव्ज हे याच समुद्री मार्गाने हे बोट अशी जात असतानाच हे अपघात झालेला आहे आणि मोठ्या प्रमाणावर या बोटीमध्ये प्रवासी होते, त्याच्यामुळे सेल्फीच्या नादात किंवा ओव्हरलोड झाल्यामुळे घटना घडली असेल विक्रांत। नाही, खरं आवेश तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे हा अपघात जो आहे तो नेमका कशामुळे झाला, बोट ही नेमकी कशामुळे उलटली हे याचा शोध होईलच। मात्र आत्ताच्या घडीची मोठी बातमी आहे की 30 प्रवाशांना घेऊन जाणारी बोट ही समुद्रामध्ये उलटलेली आहे। गेटवेहून एलिफंटाकडे जाणारी ही बोट होती। पुन्हा एकदा निखिल यांच्याकडे जातो। निखिल, साधारण किती आतमध्ये, समुद्राच्या आत किती अंतर गेल्यानंतर ही बोट उलटलेली आणि आतापर्यंत काही प्रवाशांना रेस्क्यू करण्यात आले का, सुखरूप बाहेर काढण्यात आले का? विक्रांत, बघायचं झालं तर जवळपास एक 50 ते 70 मीटर पर्यंतच्या पुढे गेल्याच्या नंतर हा संपूर्णपणे जो अपघात आहे तो झालेला आहे। यामध्ये आता रेस्क्यू ऑपरेशन सुरू आहे। जेवढे पण प्रवासी होते त्यामध्ये महिला, पुरुष आणि लहान मुलं असतील तर यांना वाचवण्याचा प्रयत्न केला जातोय। सर्वप्रथम महिला आणि लहान बालकांना या ठिकाणी वाचवण्यात येते। जी दुसरी बोट आलेली आहे ती मदतनीस बोट देखील या ठिकाणी पोहोचलेली आहे, तसेच पोलिसांची बोट देखील आता या ठिकाणी पोहोचत आहे आणि हा संपूर्ण रेस्क्यू आहे ते सुरू आहे। ही बोट आहे ती आपल्याला 4:30 वाजताची ही एलिफंटाला जाणारी बोट होती आणि 4:30 वाजता ही निघाल्याच्या नंतर काही अंतरावरती गेल्यावरती हा अपघात आहे तो झालेला आहे। बोट उलटल्यामुळे हे सर्व प्रवासी आहेत ते समुद्रात पडल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय आणि यांना आता रेस्क्यू करण्याचं ऑपरेशन आहे ते सुरू आहे विक्रांत। बरं निखिल, ही बोट नेमकी कशामुळे उलटली या संदर्भातला काही तपशील समोर येतोय? बोट ओव्हरलोड झाली होती किंवा काय? प्राथमिक माहिती तरी विक्रांत अशीच मिळते की ज्या ठिकाणी ही बोट चाललेली होती एलिफंटाला आणि आता सध्या सुट्ट्यांचा माहोल सुरू आहे आणि सुट्टी एन्जॉय करण्यासाठी मोठ्या प्रमाणात पर्यटक आहेत ते या एलिफंटा केव्जला जात असतात। कदाचित ही बोट ओव्हरलोड झाली आणि त्याच्यामुळे पडली असावी असं निखिल, तुम्ही असेच जोडलेले राहा।